नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर तलाठी भरतीबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे। तलाठी भरतीचं नवीन प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि तलाठी भरतीचा निकाल सुद्धा लवकरच लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती ऑफिशियल कडून कळालेली आहे। तर आपण बघू शकतोय 4 जानेवारीचं हे प्रसिद्धीपत्रक आता सादर करण्यात आलेलं आहे, आपल्या समोर आलेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या आणि काय इन्फॉर्मेशन आहे ते जाणण्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण अपडेट समजेल आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अपडेट या नेहमीच पोहोचत राहतील। तर बघूया नेमकं प्रसिद्धीपत्रकात काय दिलेलं आहे। तर महसूल विभागातील गट ग संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा 3। तर शंका हरकतीचं मागे सुद्धा एक प्रसिद्धीपत्रक आलं होतं, त्यामध्ये काही प्रश्नांमध्ये त्यांनी सुधारणा केली होती की ऑप्शन चेंज न करता त्याला पूर्ण मार्क दिले होते। तर तशाच पद्धतीचं प्रसिद्धीपत्रक पुन्हा एकदा त्यांनी प्रसिद्ध केलं आहे आणि त्यांनी इथं एक महत्त्वाचा पॉईंट मेन्शन केलेला आहे। हे सगळं वरचं वाचणार नाही मी जास्तीचं, तर आपण इथे बघूया। आता अंतिम जेव्हा त्यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं होतं, शंका निरसन केलं होतं, तर त्यानंतर सुद्धा 12 प्राप्त शंका ज्या आहेत त्या घेतल्या गेल्या होत्या आणि त्यातील एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण देण्यात आले आणि 3 प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीने एकूण 149 प्रश्नोत्तर जे आहेत ते अंतिमतः दुरुस्त करण्यात आलेले आहे आणि सुधारित गुण जे आहे ते उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तर शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आलेली आहे। इथे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जी तुम्हाला ऑब्जेक्शन वगैरे घेण्याची प्रक्रिया जी होती ती आता शंका निरसन प्रक्रिया पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे। आता यापुढे कोणतंही तुम्हाला शंकांबाबतचं प्रसिद्धीपत्रक बघायला मिळणार नाही आहे। त्यामुळे ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी की आता डायरेक्टली निकाल आपला जाहीर होऊ शकतो। तर आपण बघू शकतो यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तर नॉर्मलायझेशन गुणांकन सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आता आणि लवकरच नॉर्मलायझेशन होऊन जाईल आणि आपल्या येत्या आठवड्यात कदाचित निकाल लागण्याची फार दाट शक्यता आहे। येत्या आठवड्यात निकाल कळवला जाईल आणि जसा निकाल येईल तसं तुमच्यासमोर आपल्या चॅनलवर नक्की उपलब्ध असणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याचं सुद्धा अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वप्रथम उपलब्ध होतं, जाऊन तुम्ही चेक करू शकता। ही PDF सुद्धा टेलिग्राम चॅनलला आहे आणि बाकीचे सुद्धा PDF सर्वप्रथम आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध असतात आणि व्हिडिओसुद्धा पॉसिबल असेल तर व्हिडिओसुद्धा येत असतो। तर बघूया आपण आता इथे बघूया या परीक्षेचे गुणांकन सामान्यीकरण नंतर अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर लवकरच जे आहे अंतिम गुणवत्ता यादी ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आजचंच आपण प्रसिद्धीपत्रक बघतोय, 4 जानेवारीचं प्रसिद्धीपत्रक आहे। तर लवकरच ती गुणवत्ता यादीसुद्धा आपल्यासमोर असणार आहे। आता कोणते कोणते क्वेश्चन त्यांनी चेंज केले आणखीन ते बघूया। तर 22 ऑगस्टची जी शिफ्ट होती त्यामध्ये शिफ्ट 1चा जो प्रश्न होता, तर ID इथे तुम्ही बघून घ्या, तुमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये एकदा चेक करून घ्या, त्यासाठी फुल मार्क्स दिलेले आहेत। त्यानंतर इथे आन्सर की चेंज झालेले आहे, ज्यांचे आन्सर की चेंज झालेले आहे ते प्रश्न व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमचे मार्क गेलेत की आलेले आहेत किंवा मिळालेले आहेत ते आपल्याला कळून येईल। तर कोणाचे मार्क आलेले आहेत किंवा मार्क त्यांचे गेले आन्सर की चेंज झाल्यामुळे ते सुद्धा नक्की कळवा। तर बघूया आपण, कमेंट सेक्शनमध्ये मला तसं सांगा की कोणाचे मार्क गेलेले आहेत किंवा कोणाला मार्क मिळालेत ते। तर 29 ऑगस्टची जी शिफ्ट 3 होती त्यामध्ये या IDचा जो प्रश्न असेल तर त्याचा आन्सर की चेंज झालेले आहे, एकदा चेक करून घ्या व्यवस्थित। त्यानंतर 31 ऑगस्टची जी शिफ्ट 1 होती त्यामध्ये सुद्धा आन्सर की चेंज झालेली आहे, पुन्हा एकदा आन्सर की चेंज झाली, त्यामुळे एकदा क्रॉस चेक करून घ्या आणि किती मार्क्स येत आहेत फायनल ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर 4 सप्टेंबरचं सुद्धा एक शिफ्ट 2चा जो एक प्रश्न होता त्याचा ID इथे दिलेला आहे, तर त्याची सुद्धा आन्सर की चेंज करण्यात आलेली आहे। एका प्रश्नाला त्यांनी 2 प्रश्नांना फुल मार्क्स दिलेले आहेत, इथं बघू शकता फुल मार्क आहे। 6 सप्टेंबरचा शिफ्ट 2चा या IDचा प्रश्न आहे, तर याला सुद्धा फुल मार्क्स दिलेले आहेत। 2 प्रश्नांना फुल मार्क्स आणि 3 प्रश्नांची आन्सर की चेंज झालेली आहे। असं जवळपास 5 प्रश्नांमध्ये बदल घडून आलेला आहे, तर तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानुसार मार्क्स कोणाचे कमी जास्त होत आहेत तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर अशा पद्धतीने आता आपण बघितलं हे सगळं काय होतं नक्की। तर अजून एक आपण बघूया की तलाठी भरतीचा निकाल येत्या आठवडाभरात या दिवशी निवडपत्रे देण्याचं नियोजन असा आशयाखाली इथे आलेला आहे। तर पुणे जिल्ह्याची न्यूज आहे।
तलाठी भरतीची परीक्षेची गुणवत्ता यादी येत्या आठवडाभरात लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे. आताच मागे आपण बघितलं होतं की सरिता नरके ज्या आहेत त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली होती प्रेस कॉन्फरन्समध्ये, की त्यांनी सांगितलं होतं की 2-3 दिवसामध्ये तुम्हाला काहीतरी गुड न्यूज कळेल तलाठी भरतीबाबत. तर त्यांनी आता हे आपल्याला कळवलं होतं की आता आपण प्रसिद्धीपत्रक बघितलं तर ते प्रसिद्धीपत्रक कदाचित असू शकतं त्या बाबतीतलंच. तर आता जी आठवडाभरात यादी सांगितलेली आहे तर ती लवकरच लागेल होपसो, आणि रिझल्टसुद्धा आपल्या समोर असेल. तर अशीच आशा करू शकतो. तर तिथे काय दिलेले आहे बघू आपण. जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे. याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम TCS कंपनीकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याचे माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिलेली आहे. तर गुणवत्ता यादी तयार करण्याचं काम जे आहे, नॉर्मलायझेशन करण्याचं काम जे आहे ते एकदम फास्ट चालू आहे आता, कारण आता आक्षेप जे आहे ते घेऊन पूर्ण झालेले आहेत. आता कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही प्रश्नांवर असेल किंवा मग कोणत्या एखाद्या आन्सरवर असेल. आता आक्षेप घेण्याची जी लिंक आहे ती बंद झालेली आहे आणि तुम्ही कोणत्याही शंका त्यावर उपस्थित करू शकत नाही. त्यामुळे आता शंकांचं त्यांनी आपण बघितलं की इथे बघतोय आपण शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. त्यांनी स्पष्टपणे तिथे उल्लेख केलेला आहे. त्यामुळे शंका निरसन प्रक्रिया संपुष्टात आलेली आहे आणि सामान्यीकरण प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता कोणत्याही शंका वगैरे असायचं आपल्याला प्रसिद्धीपत्रक दिसणार नाही आहे. सरळ आपल्याला अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आणि आपल्या समोर असेल. तर त्यामुळे आता रेडी राहायचं सगळ्यांनी निकालाला. तर कोणाला किती मार्क होते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर लवकरच आपल्याला आपल्यासमोर निकाल येईल. तर निकालासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून निकाल आल्या तुम्हाला कळेल की निकालाचं जी लिंक वगैरे असेल ती अवेलेबल करून देण्यात येईल तुम्हाला. तर चला भेटूया अशाच नवीन पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. नवीन अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.